नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या सर्वच पिकांसाठी ह्युमिक ॲसिडचा वापर करत असतो. पण साधारणतः आपल्याला एक ह्युमिक ॲसिडचा जो प्रमुख उपयोग माहिती आहे, तो फक्त आहे की मुळांची वाढ जलद गतीने होते. पण मित्रांनो, ह्युमिक ॲसिडचे बरेच फायदे आपण आपल्या पिकांसाठी होत असतात. तर ते सांगायचं झालं तर साधारणतः ह्युमिक ॲसिडमध्ये 40 ते 60% कार्बनचं प्रमाण असतं. ते व्हेरिएशन असतं, जे जसं तुम्ही क्वालिटी ह्युमिक वापरता त्याच्यावरती ते अवलंबून असतं. आणि ह्युमिकमधलं जे कार्बन आहे ते सूक्ष्मजीवांचं खाद्य आहे. त्यामुळे सर्वात पहिला जो आपल्या शेतीला त्याचा फायदा होतो, तर सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि त्यांचं ते खाद्य असल्यामुळे ते आपल्या रूट झोनमध्ये ते इकडे-तिकडे फिरत राहत असतात. आणि दुसरा जर फायदा म्हणायचं झालं तर सूक्ष्मजीवांची आपल्या याच्यामध्ये संख्या वाढल्यानंतर आपली जमीन ही सुपीक होत चालत असते. तर हा एक प्रमुख फायदा आहे. आणि जे मुळांची आपल्या पांढऱ्या वाढ व्हायला लागल्यानंतर आपल्या जमिनीतले जे अन्नद्रव्य आहेत, त्यांचा अपटेक म्हणजे त्याची जमिनीतनं अन्न शोषण्याची प्रक्रिया ही जलद गतीने होते आणि त्याचा फायदा आपल्या झाडांना सर्व प्रकारे होत असतो. ह्याच्यामध्ये एक प्रमुख प्रकार असतो की जास्त स्ट्रेसच्या काळामध्ये साधारणतः जास्त ऊन जरी पडलं किंवा जास्त पाऊस जरी पडला तर आपल्या डाळिंबासारख्या पिकांना मुळी थोडीशी कमी प्रमाणात चालत असते. त्या टायमामध्ये ह्युमिक ॲसिडचा वापर केल्यानंतर ज्याची जी क्षमता आहे ती पूर्ण रिस्टोर होते किंवा पूर्ववत होते आणि त्या झाडांना स्ट्रेसपासून वाचवण्यासाठी पण त्याची मदत होते. मित्रांनो, धन्यवाद.